या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन सुरू होतं. यात पोलिसांनी कारवाई करत काही महिलांचा पुरुषांना ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. गुन्हे शाखेनं हाऊस पार्टीवर केलेल्या छापेमारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. पोलिसांना कोकेन, गांजा आणि दारू सोबतच हुक्का देखील सापडलाय. टेस्टिंग किटनं तपासणी केल्यानंतर अंमली पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालंय. या रेव पार्टी आयोजित केलेल्या हॉटेलचं बुकिंग, त्याचे डिटेल्स सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. या हॉटेलमधील सूट रूम डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या नावेच बुक होती असं समोर आलंय. खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याच्या घरावर देखील पुणे पोलिसांनी छापा टाकला. घरात केलेल्या छापेमारीत लॅपटॉप आणि हार्ड डिस्क पुणे पोलिसांनी जप्त केली. हडपसर इथल्या प्रांजलच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. कालच एकनाथ खडसेंनी अंमली पदार्थाबाबत सवाल उपस्थित केला होता आणि आज त्यांचे जावईच कसे काय पोलिसांना रेव पार्टी करताना सापडले असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला. तर प्रत्येक वेळी षडयंत्र तुमच्याच सोबत कसं होतं असाही सवाल महाजनांनी विचारलाय. खडसेंविरोधात हे षडयंत्र असून मंत्री महाजन हेच यामागचे सूत्रधार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. या सूडबुद्धीच्या राजकारणाची किंमत भविष्यात भाजपला मोजावी लागेल असाही इशारा राऊतांनी दिला. रेव पार्टीवरून संजय राऊतांनी भाजपवरती हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. आमचे आमदार रेव पार्टी करूनच भाजपनं फोडले. भाजपनं हनी ट्रॅप लावला होता, तर खडसेंनी सरकारवरती टीका केल्यामुळे सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आली आणि खडसेंना टीका केल्याची किंमत मोजावी लागली. प्रांजल खेवलकरवरील कारवाई म्हणजे एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर केला जात असून गप्प बसा नाहीतर कारवाई होणार, हाच यातून संदेश दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसेंवरती निशाणा साधला. एकनाथ खडसेंना त्यांच्या जावयानं आता तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असा हल्लाबोल त्यांनी केला. तर घरातच अशा गोष्टी होत असतील तर नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही अशी टीका दरेकरांनी केली. रेव पार्टी प्रकरणात वैद्यकीय चाचणीतून सत्य समोर येईल, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबियांच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी हे केलं जाते का हे बघायला हवं असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. तर राजकीय षडयंत्र असल्यास राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेला असं म्हणावं लागेल असाही आरोप रोहित पवारांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन युतीच्या नांदीची चर्चा रंगू लागली आहे. राहुरी येथील तनपूरवाड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्राजक्त तनपुरे आणि प्रसाद तनपुरे यांची भेट घेतली. मेळाव्यानंतर अजित पवारांनी तनपुरेंच्या घरी स्नेहभोजन केलं. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते राहुरीमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान त्यांनी बापूजी तनपुरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आधी पाप करायचं, शेतकऱ्यांचं कोणतेही काम करायचं नाही, त्यांना भिकारी म्हणायचं आणि अंगलट आलं की शनिदेव आठवायचा असा खोचक टोला वडेट्टीवारांनी कोकाटेंना लगावला. या सरकारला 7.5 लागली आहे. त्यामुळे जोपर्यंत कोकाटे मंत्रिपदापासून दूर जाणार नाही तोपर्यंत शनिदेव त्यांच्या हात धुवून पाठीमागे लागणार असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगलाय. भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे बाबा मुंडळकर यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या तनपुरे कुटुंबातही राजकीय फूट पडली आहे. त्यामुळे राहुरीमध्ये जोरदार चर्चांना उधाण आलंय. राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उज्ज्वल निकमांचं जळगावात आगमन झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी उज्ज्वल निकमांचं जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कृषी खात्याच्या अखत्यारीत येणारं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर शिवसेना नेते मंगेश काशीकर यांच्याकडून अतिक्रमण करण्यात आलं असून त्यांनी या परिसरात अवैध दारू विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिवसेनेच्या नेत्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा वापर करत एखादी संस्था भ्रष्टाचार करत बोगस काम करत असल्यास ते खपवून घेणार नाही असा इशारा कपिल पाटील यांनी दिलाय. तर या जिजाऊ संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी कपिल पाटील यांनी केली.
धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवर आमदार प्रकाश सोळंकेंनी नाराजी व्यक्त केली. 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिलाय का, असा सवाल विचारत प्रकाश सोळंकेंनी खदखद व्यक्त केली. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. या 1 ऑगस्टला माजी आमदार रमेश थोरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड झाली आहे. बिहार निवडणुकीची प्रणिती शिंदे यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बारामतीत 2 दिवसीय हॅपी स्ट्रीट्स बारामती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर अँड सफारी, गेम्स, हेल्थ अँड फिटनेस आणि पर्यावरणाचं झोन तयार करण्यात आलंय. मराठीच्या मुद्द्यावरनं भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं. त्यांच्या आव्हानानंतर राज ठाकरेंनी दुबेंचा चांगला समाचार घेतला. मात्र आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी समुद्रात दुबे दुबे के मारेंगे अशा आशयाचं शर्ट घालत दुबेंना डिवचलंय. ऑपरेशन सिंधूरवरती लोकसभेत उद्यापासून आणि राज्यसभेत मंगळवारी विशेष चर्चा होणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंधूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतात पावसाचं पाणी साचलंय. पावसाचं पाणी असल्यामुळे हळद, सोयाबीनसह कापूस पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरातील गांधारी नदीवर कन्नड गंधेश्वर लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे गांधारी नदीला मोठा पूर आलाय. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून 10,000 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आलंय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. संततधार पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 100% भरलंय. त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातनं 59,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील वडोज बाजार परिसरातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय. संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. गेवराई तालुक्यातील कटचिंचोली या विद्यार्थ्यांनी पुलावरती साचलेल्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास करत दोरीच्या सहाय्यानं पूल पार केला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसानं जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत. मात्र पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. धरण 56.63% भरलं असून पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुष्पावती नदी ओसंडून वाहू लागली आहे. टिकेकरवाडीत पुष्पावती नदीला धबधब्याचं स्वरूप आलंय. उंच कड्यावरनं वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा सर्वांचंच मन प्रसन्न करून टाकतोय. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय. मात्र काल झालेल्या पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला पाणी आल्यामुळे तेरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात दमदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. 4,500 क्युसेक वेगानं नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गवतळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला मोठा पूर आलाय. पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकून पडले होते. मात्र यातील काही तरुण जीवाची पर्वा न करता पुरातून जीवघेणा प्रवास करत होते. मावळमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भुशी धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. तर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी भुशी धरणावर पोलीस तैनात आहेत. घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. धोम धरणाच्या जलसाठ्यात सुद्धा वाढ झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी 7,000 क्युसेक वेगानं कृष्णा नदीत विसर्ग करण्यात आलाय. तर वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात सुद्धा पाणी शिरलं असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मावळ तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला असून या विसर्गामुळे पवन मावळातील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय.
काळू नदीच्या परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले तब्बल 250 ते 300 पर्यटक काळू धबधब्यावरती गेले होते. मात्र पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे काळू नदीला पूर आला आणि 300 पर्यटक अडकले. गावकऱ्यांच्या मदतीने या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलंय. गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. गोदावरी पात्रात 30,794 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% पोहोचलाय. त्यामुळे धरणातून 2,850 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे घोड नदीच्या काठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. पुरामुळे करडा, गोभणी आणि सरपखेड धोपड बुद्रुक मार्ग मागील 12 तासांपासून बंद आहे. तर पैनगंगा नदीवर असलेल्या मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात 72% पाणीसाठा शिल्लक आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले तर 3 घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येते. जळगाव जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पिकांना जीवदान मिळाल्यामुळे बळीराजा सुखावलाय. तर काही भागात पावसाच्या टप्पोऱ्या सरी बरसल्यामुळे शेतातील ओढे, कालवे आणि विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. 16,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी पुन्हा दुथडी भरून वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट आणि प्रमुख धरण क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असून 23,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावात अन्नाच्या शोधात आलेला बिबट्या थेट एका पोल्ट्रीमध्ये अडकला. यावेळी बाहेर कसं पडायचं हे समजत नसल्यामुळे आणि बघ्यांची गर्दी जमल्यामुळे संतापलेल्या बिबट्यानं झडप मारली. मात्र मध्ये जाळी असल्यामुळे त्याचा प्राण वाचलाय. यावेळी वनविभागानं बिबट्याचं रेस्क्यू करत त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं. सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये निसर्गप्रेमींना कोल्हा फणसाचे गरे खाताना दिसला. गरे खाताना कोल्हा कॅमेऱ्यात कैद झालाय. वसई विरारमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागानं बोगस डॉक्टरांवरती आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी आरोग्य पथकानं परमहंस क्लिनिकवरती कारवाई केली. सिंधुदुर्गाच्या मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या गौडगाव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी राज्यभरातनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. जळगाव